मधून छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती। राज्यभरात शिवजयंतीचा मोठा उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल महोत्सव साजरा। मशाल महोत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त अजिंक्यतारा किल्ल्यावर। परभणीत आकर्षक विद्युत रोषणाईने नटला छत्रपती शिवरायांचा पुतळा, परिसराला भगवी रोषणाई। वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी जय्यत तयारी। महाराजांच्या पुतळ्यामागे भव्य किल्ल्याचा देखावा साकारला। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला जळगावात महिलांची मशाल रॅली। हजारो महिलांसह खासदार स्मिता वाघ रॅलीत सहभागी। मंत्रिमंडळ बैठकीत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीस मान्यता, तर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी 346 नवीन पदाची निर्मिती करण्यासही मंजुरी। संतोष देशमुखांचा मृतदेह केजकडे न आणता कळंबच्या दिशेने नेण्यात आला। एका महिलेशी संबंध असल्याचा बनाव करण्याचा प्लॅन होता। धनंजय देशमुखांचे पोलिसांवर गंभीर आरोप। बीड आणि परभणी प्रकरण सरकारने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती देणार सुळेंची माहिती। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा ऍक्शन मोडवर। 22 फेब्रुवारी ते 22 मार्च एका महिन्यात काही गोष्टी कराव्या लागतील। प्रत्येक गावात एका सेवकाची नियुक्ती करणार, जरांगेंची घोषणा। कोकणात झालेल्या डॅमेजनंतर उद्धव ठाकरे लवकरच कोकण दौरा करणार। कोकणात नवीन लोकांना सोबत घेऊन संघटना उभी करा, उद्धव ठाकरेंच्या सूचना। भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता। अध्यक्षपदी काँग्रेसच्या कविता उईके, तर उपाध्यक्षपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकनाथ खिंडर। काँग्रेसनं जिल्हा परिषदेचं समाज कल्याण सभापतीपद मिळवलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील चौघांना सभापतीपद। मनसे नेते राजू उंबरकर यांची निर्दोष मुक्तता। 2017 मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हा परिषद कृषी विकास कार्यालयात केली होती तोडफोड। राजू उंबरकरांसह 8 जणांवर झाले होते गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा अकोला पोलिसांची भेट घेतली। यावेळी त्यांनी अकोला पोलिसांना बोगस कागदपत्रांसंदर्भात आणखी काही माहिती दिली। यानंतर सोमय्यांनी पातूर तहसील कार्यालयाला भेट दिली। केंद्र शासनामार्फत शहरी भागातील जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी करून अद्ययावत आणि अचूक नकाशे तयार करण्याची योजना। या नक्षा उपक्रमाअंतर्गत पंढरपूर येथे मालमत्तांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार। ड्रग्ज विरोधात तुळजापुरातील पुजारी एकवटले। पोलिसांना वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्यानं पुजाऱ्यांचं शिष्टमंडळ पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भेटून तक्रार करणार। सातारा पोलिसांनी ड्रग्ज विक्री करणारी 12 जणांची टोळी जेरबंद केली। 2 परदेशी व्यक्तींचाही यात समावेश आहे। आरोपींकडून 1,14,000 रुपयांचे 37 ग्राम एमडी ड्रग्ज जप्त। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण बाजारातून कांद्याच्या 44 गोण्यांची चोरी। पहाटेच्या वेळी कांदा चोरीला जात असल्याचं उघड झालं। चाकण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल। धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पळासनेर परिसरात सराईत मोटारसायकल चोरट्याला अटक केली। 3,25,000 रुपये किमतीच्या 10 मोटारसायकल जप्त केल्या। नांदेडच्या माहूरमधील हिंगणी शिवारातील जंगलात अज्ञात मृतदेह आढळला। मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू। 7 ते 8 दिवसांपूर्वी घटना घडल्याची माहिती।